बेटी बस्ती, जानू बस्ती, अग्निकर्म, रक्तमोक्षण आदि दिए गए। पंचकर्म साथ ही रक्त मूत्र परीक्षण और नेत्र परीक्षण, सर्जरी, अवसरवादिता, गठिया, पक्षाघात, घुटने का दर्द, हड्डियों की कठोरता, रक्तचाप, मधुमेह, प्रोस्टेट ग्रंथि, मुख रोग, दंत रोग, कैंसर, अस्थमा, त्वचा रोग, गुर्दे की बीमारी, गुर्दे के रोग, कब्ज, बवासीर आदि रोगों की विशेषज्ञ चिकित्साओं द्वारा जांच एवं उपचार किए गए। इस शिविर में तालुका स्वास्थ्य अधिकारी संजय मुरमुरे शामिल हुए। इस बारे में अधिक जानकारी स्वास्थ्य अधिकारी संजय मुरमुरे और एक रोगी ने भी दी है। आज आयुर्वेदिक दवाखाना तामसा येथे वयोवृद्ध जनतेसाठी लोकांसाठी हे आयुर्वेदिक आरोग्य शिबिर आपण इथे आयोजित केलेले आहे। या मागचा हेतू वयोवृद्धांमध्ये बरेचसे जुनाट आजार असतात, जसे बीपी, शुगर आणि अंधत्व किंवा कमी दिसणे, या आजारावर मात करण्यासाठी त्यांना एक मायेचा हात त्यांच्या खांद्यावर ठेवण्यासाठी आणि म्हातारपणामध्ये त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी हे आरोग्य शिबिर आपण तामसा येथे आयोजित केलेले आहे। या आरोग्य शिबिरास भव्य असं आपल्याला प्रतिसाद जनतेकडून मिळालेला आहे। यामध्ये डोळ्याची तपासणी सुद्धा आपण इथं करतोय, बीपी, शुगर तपासणी, बाकी इतर किरकोळ आजारावर सुद्धा आपण त्याची तपासणी करून औषध उपचार करत आहे। खरं पाहता आयुर्वेदिक उपचार हा भारतातला प्राचीन उपचार पद्धती आहे। या उपचार पद्धतीचा जर का आपण नित्य जीवनामध्ये अवलंब आणला तर नक्कीच आपल्याला याच्या पुढे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी फायदा होईल। मी अशी जनतेला आवाहन करतो आणि आयुर्वेदिक औषध उपचाराचा त्यांनी अवलंब करावा यासाठी सुद्धा अवलंब करतो। खूप छान वाटलं आयुर्वेदिक इलाजाबद्दल पूर्वपासून ऐकलं होतं आम्ही, आणि वडील जे परंपरेनुसार जे आयुर्वेदिक औषधी आहेत, उपचार पद्धती आहे, जे आयुर्वेदिक हॉस्पिटल तामसा PSC खूप मोठं काम केलेलं आहे आणि गोरगरिबाचं आणि गरीब जनतेचं आणि वयोवृद्ध माणसाचं खूप चांगल्या पद्धतीने इलाज चालू आहे। मी आता चांगला बघितलेला आहे, खूप चांगला लोकांचा प्रतिसाद बी आहे आणि आज जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांनी खूप मोठा प्रतिसाद देऊन आरोग्य खात्याचं स्वागत केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे। मला या आधी शुगरचं प्रमाण खूप होतं। या आयुर्वेदिक इलाजाने आमच्या डॉक्टर साहेबांनी आयुर्वेदिक उपचार करून माझा आजार नाहीसा करण्यासाठी खूप मोठं ट्रीटमेंट केलेलं आहे। या 9 के लिए संवाददाता मारुति काकड़े की रिपोर्ट।